गेल्या 10-11 वर्षापासून तर त्या ठिकाणी इलेक्शन झालेलं नाही की अतिशय रस्ता बिकट झालेले आहे। त्या ठिकाणी तुर्बा परिसरामधले संपूर्ण जेवढी रिंग रोड आमचे जे रस्ते आहेत संपूर्ण भागातले येणारे जाणारे सगळे त्या रस्ता एवढा अतिशय खराब झाले होता आणि हे काम निघून आता गेल्या 2-3 महिन्या अगोदरच काम निघालं, मध्ये इलेक्शन लागल्यामुळे काम थांबलेलं होतं। आज इलेक्शन संपलेलं आहे, इलेक्शन झाले सगळे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आज आदरणीय सगळे आमचे शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे सगळे कामं निघालेले होते। गेल्या वेळेसच निघाले सगळे, काँक्रीटचे रस्ते निघालेत, त्या ठिकाणी तुर्बेतले निघालेत आणि खरोखरच आम्हाला आनंद आहे की त्या ठिकाणी हे रस्ते सगळे काम चालू झाले। हे काँक्रीटीकरण होणार आहे, जेणेकरून डांबरीकरण आता गेले आम्ही 15-20-25 वर्षापासून करतोच आहे। त्या ठिकाणी रस्ता खराब होतात, काँक्रीट झालं मग त्या ठिकाणी रस्ता खराब व्हायचे प्रश्न निर्माण होत नाही त्या ठिकाणी आणि अतिशय चांगला झालेला आहे। आणि सर्वप्रथम मी कमिशनरचा पण आभार मानतो, त्यांनी सगळे वस्तीतले कामं काढल्याबद्दल धन्यवाद देतो त्यांचा। नगरसेवक होतो नाही, नगरसेवक गेल्या 25-30 वर्षापासून आहेच। कुलकर्णी साहेबांच्या माध्यमातून आज कामाची सुरुवात पुन्हा एकदा चालू झाली आहे। ॲक्च्युली हा पहिला डांबरी रोडच होता आणि रहदारीमुळे आणि रहदारीमुळे रोड खराब झालेला आहे। एकदा आपण काँक्रीटीकरण चालू करतोय आणि 11 वर्षानंतर कामाची सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण तुर्बा स्टोअरचे रोडची कामं चालू केलेली आहेत आणि खरंच उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून कामाला पाठपुरावा दिल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो आणि कमिशनर साहेबांचे पण खरंच आभार मानतो, कारण की स्लम एरियासाठी त्यांनी कामाला चालना दिलेली आहे। धन्यवाद।